कॉलेज झालं होतं कालच चालू, पण मी आले होते आज कॉलेजला. 3 वाजेपर्यंत लेक्चर करून कॉलेज सुटलं होतं, मग मी चालले होते घरी. तर जय शिवराय मित्रांनो, मी तोपर्यंत शेजारीच असलेली माध्यमिक शाळा सुटून गेली होती, पण काही पोरं तिथं दुकानात खायला गेला थांबली होती. आम्ही घेतले ही खायला. नंतर दादा आला होता शौर्याला आणि मला घरी न्यायला. बघा, तर मी आता आलेले आहे कॉलेजवरून. शौर्य शाळेतून आलेला आहे आणि आम्ही चाललोय काकाकन काकीकन. ती तिकडं पिशव्या वावरात बघायची का तुम्हाला? थांबा. हे बघा उदर. आता थोडीच कोबी राहिली आहे, त्याच्यामुळे ह्या कॅरी बॅगमध्ये पिशव्या भरायच्या चालू आहेत सध्या तरी. काका कोबी भरतात ते, आम्हाला पण शिकवलं. आम्ही काही कॉलेजमधून आले, त्याच्यामुळे आमचं चाललंय टाईमपास. तर गाईज मी चालले आता शौर्याच्या मागं. त्याने कसलं तरी झाड लावले. तुम्हाला म्हणलं चल दाखव. बघा बिटाचं लावलंय वाटतं काहीतरी. थांबा तुम्हाला दाखवते कसलं झाड आहे, बघू दे. शौर्याला मोठा कलाकार आहे, कसली ना कसली झाडं लावित असतंय आणि म्हणतो चल तुला दाखवितो, चल तुला दाखवितो. इथं त्यांनीच लावलेलं हे आंब्याचं झाड आहे. अजून एक दाखवते थांबा. इथे एक आई बघा, इथे एक. पण हे चांगलं मोठं झालंय आता. आणि अजून कुठे? इथे एक आंब्याचं झाड आहे. हे पपईचं आहे, हे पपईचं लावलंय आणि हे आंब्याचं. आणि इथं कशाचं लावलंय? ती छोटी लावली, ती बिटाची लावलंय. घरच्या पुरती थोडीशी कोथिंबीर उपटायची होती, पण ती पण एवढी जड लागत होती ना, ती पण उपटाना. पण थोडासा जोर लावला की लगेच उपटून येते. घरी आलं की शौर्याचं पहिलं काम असतं कुत्र्याला फिरून आणायचं. आणि ह्या मॅडमच्या जवळ गेलं की लगेच हातात हात द्यायचा असतो आणि हातात हात घेऊन काय करायचं असतं तर चावायचं असतं. नाहीतर मग आपलं झोपून घ्यायचं. झोपायचं तर नाही, पण नुसतं लोळायचं आणि लोळता हळूच डोळे उघडून बघायचं. तुमच्याकडं पण जर असंच मांजर असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा. आणि त्याचबरोबर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करून जा की.